Hello students. Now today the paper second मधला आपण सेकंड टॉपिक चालू करतोय इन्शुरन्स अँड ॲन्युटी. इन्शुरन्स अँड ॲन्युटी हा सेकंड आपला टॉपिक आहे. पहिला टॉपिक आपला झालेला आहे कमिशन, ब्रोकेज अँड डिस्काउंट. ठीक आहे. आता हा सेकंड टॉपिक आपला इन्शुरन्स अँड ॲन्युटी. हा किती मार्काला आहे? 4 मार्काला टॉपिक आहे. ती सोपा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये याच्यावरती एक क्वेश्चन असेल आणि याच्यावरती एक क्वेश्चन असेल. 2-2 मार्काचे. 2 क्वेश्चन नसेल तर याच्यावरती कुठला तरी 4 मार्काचं एक एक्झाम्पल असेल किंवा नसेल तर 3 मार्काचे याच्यापैकी कुठलं तरी एक एक्झाम्पल आणि एक MCQ असेल. म्हणजे काही आपण ते 4 मार्काचं विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये बघा आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं पहिला पार्ट आपण बघू इन्शुरन्स. आपल्याला माहीत आहे लाईफ इन्शुरन्स वगैरे सगळं कन्सेप्ट माहीत आहेत बऱ्यापैकी, आहे की नाही. त्याच्यामध्ये प्रीमियम हा एक पार्ट असतो. काय असतो? प्रीमियम. प्रीमियम कशाला म्हणतो आपण? प्रीमियम कशाला म्हणायचं? द अमाऊंट ऑफ इन्स्टॉलमेंट इज कॉल्ड प्रीमियम. ठीक आहे. अमाऊंट ऑफ काय? इन्स्टॉलमेंट इज कॉल्ड प्रीमियम. मी प्रीमियमचा जो इन्स्टॉलमेंट असतो मग काहीचा मंथली असतो, काहींचा क्वार्टरली असतो, काहीचा इयरली असतो. हे जे इन्स्टॉलमेंट आहे अमाऊंट ऑफ इन्स्टॉलमेंट इज कॉल्ड काय म्हणायचं त्याला? प्रीमियम. म्हणजे कितीचा हप्ता आहे तुमचा? प्रीमियम थोडक्यात आपण काय म्हणतो त्याला? हप्ता असं म्हणतो. ठीक आहे. प्रीमियम कितीचा येतो. आता नंतर पुढे आणखी कन्सेप्ट काय आपली ते पॉलिसी व्हॅल्यू येते. पॉलिसी व्हॅल्यू कशाला म्हणायचं? द अमाऊंट रिसिव्ड बाय पर्सन फ्रॉम द इन्शुरन्स कंपनी ऑन मॅच्युरिटी. जी मॅच्युरिटी झाल्यानंतर इन्शुरन्स कंपनी त्या व्यक्तीला जी रक्कम देते, जी अमाऊंट देते त्याला आपण काय म्हणतो? पॉलिसी व्हॅल्यू असं म्हणतो. कितीची पॉलिसी काढली आपण असं म्हणतो. ठीक आहे. तर ह्या कन्सेप्ट तुम्हाला याच्यामध्ये फक्त एक लक्षात ठेवायचं. हा पहिल्या पार्टमध्ये इन्शुरन्समध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे. प्रीमियम काढताना प्रीमियम इक्वल टू पॉलिसी व्हॅल्यू इंटू रेट ऑफ प्रीमियम. प्रीमियमचा रेट दिला असतो. ठीक आहे. नंतर पॉलिसी व्हॅल्यू इक्वल टू पॉलिसी व्हॅल्यू कशी काढायची? प्रॉपर्टी व्हॅल्यू इंटू इन्शुअर्ड रेट दिलेला असतो. ठीक आहे. आणि क्लेम काढत असताना पॉलिसी व्हॅल्यू डिवायडेड बाय प्रॉपर्टी व्हॅल्यू इंटू लॉस. हे तिन्हीच फॉर्म्युले ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे. या तिन्हीवरती तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल काय 10-12 एक्झाम्पल असतील त्या एक्झरसाईजमध्ये ते याच्यावरती सगळे डिपेंड आहेत. एवढं कन्सेप्ट एवढे फॉर्म्युले लक्षात ठेवले की तुम्हाला हा पार्ट इन्शुरन्सचा क्लिअर झाला. नंतर ह्याची आपण नंतर पुढच्या ह्याला बघू आपण सेकंड एक्झरसाईजमध्ये. आता हे फर्स्ट एक्झरसाईज याच्यावरती आहे, सेकंड एक्झरसाईज याच्यावरती आहे. ही 2.1 एक्झरसाईज आणि 2.2 म्हणजे आपला हा टॉपिक संपतो. शॉर्टमध्ये 4 मार्काचा आहे. त्यामुळं काही एक्झाम्पल फक्त मी घेतो. बाकीचे होमवर्क तुम्हाला नोट्स पाठवलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. तर त्यातलं 2.1 मधले आपण पहिलं एक्झाम्पल बघूया आपण. काय ते? फाइंड द प्रीमियम ऑन ए प्रॉपर्टी वर्थ ₹25 lakh. काय दिलं आपला? प्रॉपर्टीवर प्रॉपर्टी व्हॅल्यू ॲट 3%. पर्सेंट किती आहे? 3%. विचारलं आहे काय आपला? फाइंड काय विचारलं आपला? प्रीमियम. फाइंड द प्रीमियम विचारलं आहे. त्याच्यामध्ये 2 एक्झाम्पल दिलेत. म्हणजे 2 आपला प्रीमियम काढायचे. बघा पहिलं काय आता? इफ द प्रॉपर्टी इज फुल्ली इन्शुअर्ड. प्रॉपर्टी इज फुल्ली इन्शुअर्ड याचा अर्थ या ठिकाणी आपला पॉलिसी व्हॅल्यू म्हणून काय वापरायचं आहे? ही व्हॅल्यू वापरायची आहे. आणि त्याचं रेट ऑफ काय दिलं आहे? इंटरेस्ट काय दिलं आहे? प्रीमियम काय दिलं आहे? 3%. मी 3% तुम्हाला ह्या सेकंडला पण 3% आहे, इथं फर्स्टला पण 3% आहे. हे कॉमन आहे. ठीक आहे. त्यामुळे आपल्या इथं 3% आहे. याच्यावरती 3% काढायचं म्हणजे तुमचं काय मिळालं? ते प्रॉपर्टी ऑफ फुल्ली इन्शुअर्ड ते मिळालं. म्हणजे तो प्रीमियम मिळाला. डायरेक्ट तुम्हाला तिथं प्रीमियम मिळाला. सेकंडमध्ये काय म्हणतं बघा? द प्रॉपर्टी इज इन्शुअर्ड. ठीक आहे. इन्शुअर्ड म्हणतात. द प्रॉपर्टी इज इन्शुअर्ड टू द एक्सटेंट ऑफ 80% ऑफ इट्स व्हॅल्यू. काय करावं लागेल? म्हणजे या रकमेवरती तुम्हाला 80% काढावं लागेल. ठीक आहे. मी तुम्हाला इथं पॉलिसी व्हॅल्यू काढावं लागेल. काय करतं? प्रॉपर्टी व्हॅल्यू ही यूज करायची होती त्याला. प्रॉपर्टी व्हॅल्यू इंटू काय? इन्शुअर्ड रेट. याचा अर्थ इन्शुअर्ड टू द एक्सटेंट ऑफ काय म्हणते? 80%. याचा अर्थ त्याला हा रेट वापरायचा. याच्यावरती हा रेट वापरला
की पॉलिसी व्हॅल्यू काय जे निघेल ते म्हणजे ती आपली पॉलिसी व्हॅल्यू आली. म्हणजे पॉलिसी व्हॅल्यूवरती किती पर्सेंट आहे आपल्याकडे परत 3% आहे. बरोबर आहे का? लक्षात येतं काय सांगतो ते. इथं तुम्हाला फाइंड द प्रीमियम काढायचं आहे. प्रीमियम काढताना ऑन दी प्रॉपर्टी वर्थ ह्याची हे रुपये दिलेले तुम्हाला ॲट 3% म्हणलं आहे. या त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल काय म्हणतं आहे, द प्रॉपर्टी ऑफ फुल्ली इन्श्युअर्ड. इथं फुल्ली इन्श्युअर्ड आहे, त्याचा रेट आहे. याचा अर्थ डायरेक्ट तुम्हाला प्रीमियम वापरता ह्याचे काढता येईल पहिल्या ह्याच्यामध्ये. याचा अर्थ प्रीमियम डायरेक्ट काढताना तुम्हाला इथं फुल्ली इन्श्युअर्ड म्हणलं आहे. याचा अर्थ तुम्हाला ही व्हॅल्यू पॉलिसी व्हॅल्यू गृहीत धरायची पहिल्या ह्याच्यामध्ये. पॉलिसी व्हॅल्यू इंटू रेट ऑफ प्रीमियम. लक्षात आलं? हे तुमचं पहिलं एक्झाम्पल आलं. दुसऱ्यामध्ये काय सांगितलं आहे, द प्रॉपर्टी इज इन्श्युअर्ड टू एक्सटेंड दिस पर्सेंट. हे पर्सेंट दिले. याचा अर्थ तुम्हाला इथं पॉलिसी व्हॅल्यू अगोदर काढावं लागेल. पॉलिसी व्हॅल्यू काढताना प्रॉपर्टी व्हॅल्यू ही गृहीत धरायची. प्रॉपर्टी व्हॅल्यू त्याच्यावरती हे इन्श्युअर्ड रेट जे काय येईल ते तुमची पॉलिसी व्हॅल्यू येईल. आणि त्या पॉलिसी व्हॅल्यूवरती आपण काय काढायचं आहे, प्रीमियम काढायचं आहे. मग परत प्रीमियमचा फॉर्म्युला कुठला आला, पॉलिसी व्हॅल्यू. मी परत तुमचं जी काय आली पॉलिसी व्हॅल्यू काढली असेल ते आपण इंटू रेट ऑफ प्रीमियम किती आहे 3%. तो आपला काय मिळाला, प्रीमियम मिळाला. ओके, कन्सेप्ट लक्षात आली. मग आता पहिलं काय म्हणतं बघा, फर्स्ट एक्झाम्पल बघू आपण. पहिलं द रेट ऑफ प्रॉपर्टी. पहिलं काय म्हणतं आपलं, द प्रॉपर्टी इज फुल्ली इन्श्युअर्ड. द प्रॉपर्टी इज फुल्ली इन्श्युअर्ड. आता काय आपलं काढायचं आहे, प्रीमियम काढायचं. अमाऊंट ऑफ प्रीमियम म्हणलं चालेल. काय म्हणलं चालेल, अमाऊंट ऑफ प्रीमियम इक्वल टू काय फॉर्म्युला आपला, अमाऊंट ऑफ प्रीमियमचा फॉर्म्युला काय, पॉलिसी व्हॅल्यू डिवायडेड बाय रेट ऑफ प्रीमियम. किती आहे व्हॅल्यू आपली, 25 लाख. 25 लाख मल्टिप्लाय रेट ऑफ किती आहे 3%. याचा अर्थ काय, 3 डिवायडेड बाय 100. अगदी इझी आहेत. 0 0 2 कॅन्सल, हे 2 0 कॅन्सल. किती आलं बघा, किती आलं, हे 3 0 0 3 0 0 3 0 0 25 75. किती आलं, 75,000 आलं. पहिला अमाऊंट, पहिल्याचा आन्सर किती आलं आपल्या इथं. मग तुमचं हे प्रीमियम किती आला, रुपीज 75,000 हे आलं पहिलं. द प्रॉपर्टी इज फुल्ली इन्श्युअर्ड. समजलं पहिलं. आता सेकंड बघा. आता काय सेकंड काय, द प्रॉपर्टी इज इन्श्युअर्ड टू एक्सटेंड 80%. ठीक आहे. आता इथं काय करायचं आपल्याला, इथं काय काढायचं आपलं, आता पॉलिसी व्हॅल्यू काढायची सुरुवातीला. इथं काय काढून घ्या, आता हे सेक झालं. दुसरं काय, आता पॉलिसी व्हॅल्यू. सेकंड पॉलिसी व्हॅल्यू इक्वल टू काय, प्रॉपर्टी व्हॅल्यू इंटू इन्श्युअर्ड रेट. पॉलिसी व्हॅल्यू किती आता इथं 25 lakhs इंटू रेट ऑफ किती आहे 80%. याचा अर्थ 80 डिवायडेड बाय 100. 2 0 कॅन्सल, यातले 1 0 कॅन्सल, यातला 1 0 कॅन्सल, 2 0 कॅन्सल झाले. हे एक हे गेलं, हे गेलं, हे गेलं. किती आलं तिथं 85. किती आलं 200. 85 200 आणि हे किती 1 2 3 4 3 4 0 1 2 3 2 20 लाख. पॉलिसी व्हॅल्यू किती आली 20 lakhs. किती आली पॉलिसी व्हॅल्यू 20 lakhs. समजतं का हे. आता ही आली पॉलिसी व्हॅल्यू. आपलं काय विचारलं, आता प्रीमियम विचारलेलं आहे. मग याचा अर्थ अमाऊंट ऑफ प्रीमियम परत काय आली, आता हे अमाऊंट ऑफ प्रीमियम इक्वल टू काय फॉर्म्युला, पॉलिसी व्हॅल्यू. किती आता पॉलिसी व्हॅल्यू आली आपल्याला इथं हे 20 lakhs. बरोबर आहे ना. 20 lakhs मल्टिप्लाय रेट ऑफ प्रीमियम. रेट ऑफ प्रीमियम किती आपल्या इथं 3%. किती आहे 3% डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय 100. 3 डिवायडेड बाय किती 100. 2 0 कॅन्सल, हे 2 0 कॅन्सल. किती आलं बघा, हे 20 3 60. 20 3 काय आलं 60. 1 2 3 0. किती आलं
60,000. 60,000 म्हणजे आपला विचारलं काय होतं, फाइंड द प्रीमियम. म्हणजे पहिला प्रीमियम किती आला ह्याचा, ह्या एक्झाम्पलचं किती आलं, द प्रॉपर्टी ऑफ फुल्ली इन्शुअर्ड आहे त्याचा प्रीमियम किती आला आपला, किती आला, 75,000 होतं ना, 75,000. आणि दुसऱ्या एक्झाम्पलचं किती आलं, हे 60,000 प्रीमियम. काय काढलं आपण, फक्त इथं प्रीमियमचा फॉर्म्युला फक्त एकच वापरला आहे, पॉलिसी व्हॅल्यू इंटू दिलेला रेट ऑफ प्रीमियम, त्याचा रेट किती दिला आहे तो. ठीक आहे. आणि पॉलिसी व्हॅल्यू दिली नसेल तर पॉलिसी प्रॉपर्टी व्हॅल्यू काय काढायची, ते पॉलिसी व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. पॉलिसी व्हॅल्यू काढताना प्रॉपर्टी व्हॅल्यू तुम्हाला हे गृहीत धरायची आणि इन्शुअर्ड रेट किती दिला आहे तो काढायचा, म्हणजे आपला पॉलिसी व्हॅल्यू मिळाली. आणि पॉलिसी व्हॅल्यू मिळाली की आपल्याला प्रीमियम काढता येतो, प्रीमियम काढता येतो. ठीक आहे. अगदी एक्झाम्पल सोपे असतात, फक्त दिलेलं एक्झाम्पल काय ते व्यवस्थित एकदा रीड व्यवस्थित केलं की आपल्याला त्या कन्सेप्ट समजतात. ओके. सेकंड एक्झाम्पल बघूया आपण आता. सेकंड एक्झाम्पल काय बघू आता, द शॉप इज व्हॅल्यूड. द शॉप इज, मी डायरेक्ट फक्त एक्झाम्पल तुमच्याकडे आहेत, मी फक्त गिवन थिंग्स लिहितो फक्त. ए शॉप इज व्हॅल्यूड ॲट ₹3,60,000 फॉर 75% ऑफ इट्स व्हॅल्यूज. If the rate of premium is 0.9%, find the premium paid by owner of the shop. Also find the agent's commission. If the agent gets commission at 50% of the premium. एक्झाम्पल परत व्यवस्थित वाचा. दिलेल्या गोष्टी कुठल्या आहेत, फक्त गिवन काय थिंग्स फक्त तेवढं मी लिहितो. काय दिलं तुम्हाला, द व्हॅल्यू ऑफ शॉप म्हणलंय. काय म्हणलंय, द व्हॅल्यू ऑफ शॉप गिवन लिहितो मी. एक्झाम्पल काय लिखतो, द व्हॅल्यू ऑफ शॉप. द व्हॅल्यू ऑफ शॉप किती दिले, 3,60,000. काय दिले, 3,60,000 रुपीज. 3,60,000. 3,60,000. ठीक आहे. आता काय करायचं आपलं बघा पुढं, फाइंड द प्रीमियम पेड बाय द ओनर्स ऑफ शॉपमध्ये प्रीमियम काढायचं आपल्याला, किती दिला प्रीमियम तो. ठीक आहे. आता काय येईल ते आपला पॉलिसी व्हॅल्यूज, रेट किती दिलं आहे, फॉर 75% ऑफ द व्हॅल्यू. या व्हॅल्यूवरती द व्हॅल्यू ऑफ शॉप याच्यावरती काय दिलं आहे, 75% तुम्हाला काय केलं ते रेट आहे. ठीक आहे. मग आता पॉलिश व्हॅल्यू कशी काढता येईल आपल्याला, मग आता द पॉलिश व्हॅल्यू ऑफ द शॉप इज 75% ऑफ द व्हॅल्यू ऑफ द शॉप. देअरफॉर पॉलिश व्हॅल्यू ऑफ द शॉप इज, देअरफॉर काय, पॉलिशी व्हॅल्यू कशाची, शॉपची. पॉलिश व्हॅल्यू ऑफ शॉप इज इक्वल टू किती आहे, आता किती आहे व्हॅल्यू, पॉलिश व्हॅल्यू किती आहे आपली, 3,60,000. आणि रेट किती आहे, 75%. याचा अर्थ 75/100. हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल, 0 कॅन्सल. किती आलं, 75 गुणिले 3,600. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन किती आलं, 2,70,000. किती आलं, 2,70,000. ती काय आली, पॉलिसी व्हॅल्यू आली. काय आली, पॉलिसी व्हॅल्यू आली. बरोबर आहे का आपलं, बघा काय आली, पॉलिसी व्हॅल्यू आली. ही थोडक्यात काय, द व्हॅल्यू ऑफ शॉप म्हणजे ही झाली प्रॉपर्टीज. ठीक आहे. इथं आपण पॉलिश व्हॅल्यू काढतोय. पॉलिश व्हॅल्यू इक्वल टू काय, प्रॉपर्टी व्हॅल्यू इंटू तो रेट दिलेला. ठीक आहे. ही झाली पॉलिश व्हॅल्यू. नंतर रेट ऑफ प्रीमियम काढायचं आहे. रेट ऑफ प्रीमियम किती दिला तुम्हाला, रेट ऑफ प्रीमियम, रेट ऑफ प्रीमियम इक्वल टू 0.9% दिला आहे. 0. किती दिला आहे, 9%. मग आता रेट ऑफ प्रीमियम आपला दिला असेल तर आपला अमाऊंट ऑफ प्रीमियम काढता येते. अमाऊंट ऑफ प्रीमियम, देअरफॉर अमाऊंट ऑफ प्रीमियम, देअरफॉर
अमाऊंट ऑफ प्रीमियम इक्वल टू प्रीमियमचं फॉर्म्युला काय पॉलिश व्हॅल्यू किती आले पॉलिश व्हॅल्यू आपल्याला इथं 2,70,000 बरोबर आहे का 2,70,000 गुणिले किती आहे पर्सेंटेज रेट ऑफ प्रीमियम किती आहे आपला रेट ऑफ प्रीमियम 0.9% याचा अर्थ 0.9 डिवायडेड बाय 100 ठीक आहे हे 0 कॅन्सल 0 कॅन्सल 0 कॅन्सल 0 कॅन्सल किती आलं ह्याचा मल्टिप्लाय करा मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला येईल 2,430 रुपये 2,430 रुपये आलं काय आलं हे अमाऊंट ऑफ प्रीमियम बघा आपण सुरुवातीला काढलं पॉलिसी व्हॅल्यू दिला आपला व्हॅल्यू ऑफ शॉप दिलं होतं एक्झाम्पलमध्ये काय तर व्हॅल्यू ऑफ शॉप आपल्याला दिलेलं आहे त्याच्यावर आपण काय काढलं पॉलिसी व्हॅल्यू काढली त्याच्यावर रेट होता तुमचा 75% याचा अर्थ ही रक्कम इंटू हे 75% 75 भागिले 100 करून आपला ही झाली पॉलिसी व्हॅल्यू आता नंतर रेट ऑफ प्रीमियम तुम्हाला दिलेला आहे 0.9% त्याच्यावर आपला अमाऊंट ऑफ प्रीमियम काढायचे अमाऊंट ऑफ प्रीमियमचा फॉर्म्युला लगेच काय पॉलिश व्हॅल्यू आपण किती आता काढलेले 2,70,000 इंटू रेट ऑफ प्रीमियम किती आहे 0.9% याचा आता 0.9 डिवायडेड बाय 100 ही आलं अमाऊंट ऑफ प्रीमियम अमाऊंट ऑफ काय प्रीमियम झालं परत आपला क्वेश्चन विचारलं आहे ऑल्सो फाइंड द एजंट कमिशन एजंटचं कमिशन विचारलं आहे ऑल्सो फाइंड द एजंट्स कमिशन इफ कधी इफ द एजंट गेट्स कमिशन ॲट 15% ऑफ द प्रीमियम त्याच्या कशावरती प्रीमियमवरती 15% कमिशन असेल तर आता हे आपलं आलेलं आहे अमाऊंट ऑफ प्रीमियम ह्याच्यावरती 15% कमिशन याच्यावरती 15% देऊन काय त्याचं कमिशन एजंटला किती मिळेल विचारले याचा अर्थ कमिशन ऑफ एजंट इज therefore commission of agent is equal to commission of agent is equal to किती आहे कमिशन कसं काढायचं आपल्याला ही आलेली रक्कम किती प्रीमियम किती आहे 2,430 गुणिले किती सांगितलं आपला 15% सांगितले किती सांगितले 15% याचा अर्थ 15 डिवायडेड बाय 100 0 0 कॅन्सल इथे एकच 0 नाही कॅन्सल इथे फक्त एकच 0 कॅन्सल इथे एक 0 कॅन्सल इथे भाग थोडा 5ने भाग होतो 5 दुनी 10 5 दुनी 10 5 त्रिक 15 नंतर 2 न इथं भाग जातो का बघा ते हे मल्टिप्लाय करा ह्याला 3 न भागा नंतर 2 न आलेल्या संख्येला 2 न भागा आलेल्या संख्येला 2 न भागा किती होईल तुम्हाला ते 364 किंवा सगळ्यात सोपं काय करा सगळ्यात सोपं मल्टिप्लिकेशनला काय करा आणखी भाग जाईल तुम्हाला हे 0 घ्या हे 15 भागिले 100 असं लिहू ठीक आहे आता इथं भागिले 100 आहे याचा अर्थ 15 न सगळा गुणाकार करा आणि भागिले 100 करा म्हणजे फक्त दशांश स्थळ तुम्हाला 2 सरकवता येतील याचा अर्थ किती आहे तुम्हाला गुणाकार किती आला 36,450 किती आला 36,450 भागिले 100 ठीक आहे म्हणजे आता 2 दळ इकडं 1 2 मी इथे किती आला 364.5 किंवा 50 364.50 रुपये हे काय आलं एजंटचं कमिशन हे काय आलं एजंटचं कमिशन आलं तुम्हाला एक्झाम्पल फक्त व्यवस्थित एकदा रीड करा व्यवस्थित वाचा तुम्हाला समजेल त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे की प्रीमियम काढताना त्याला रेट किती दिला आहे ते बघायचा आणि प्रीमियम काढायचं असेल तुम्हाला पॉलिसी व्हॅल्यू लागते पॉलिसी व्हॅल्यू दिली नसेल तर पॉलिसी व्हॅल्यू काढायची त्यासाठी प्रॉपर्टी व्हॅल्यू किती आहे बघा आणि त्याचा इन्शुअर्ड रेट किती आहे बघा आणि त्याच्यावरून तुम्ही पॉलिसी व्हॅल्यू काढली की तुम्हाला प्रीमियम काढतो दोनच गोष्टी आहेत पॉलिसी व्हॅल्यू काढायची आणि त्याच्यानंतर प्रीमियम काढायचा आलेली प्रीमियम पॉलिसी व्हॅल्यू फक्त इथं पुटअप करायची ठीक आहे आणि क्लेम काढताना तुम्हाला पॉलिसी व्हॅल्यू आणि प्रॉपर्टी व्हॅल्यू इंटू लॉस हा फॉर्म्युला असतो त्यामुळे 2 व्हॅल्यू तुम्हाला फक्त व्यवस्थित काढता यायला पाहिजे दिलेलं पर्सेंटेज फक्त त्याच्यामध्ये कसं आहे बघा पर्सेंटेज व्यवस्थित तुम्हाला समजलं तर तुम्हाला त्या काढताना अडचण येणार नाही ठीक आहे